शेवटच्या पंक्तीला तुम्ही असे जेव्हा बसलात आणि जागेवर तुम्हाला पाणी मिळालं तर तुमच्यासारखे नशिबवान तुम्हीच. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली रुद्राच्या अभ्यासापासून. सकाळी फ्रेश होऊन अगोदर तर गेलो शेतात, कारण आपल्या मागे एकच काम राहिले ते म्हणजे मोटर लावणे. मोटर दिली लावून आणि आलो नंतर गावा, कारण आज होता साखरपुडा आपल्या मित्राच्या बहिणीचा. पाहुण्यांची चहा पाण्याची सोय झाल्याच्या नंतर गावकऱ्यांची चहा पाण्याची सोय तर व्हायलाच पाहिजे. तिथे कार्यक्रमात बसल्याच्या नंतर गणभाऊ आमचे फोटो काढू लागले. ते कोणता दाखवणार होते ते फक्त गोविंद बाहेरच माहिती. हे आहेत नवरीचे भाऊ, हे तर सध्या बिझीच असतात. दीदीचा नंबर झाला की यांचाच नंबर आहे. कार्यक्रम झाल्याच्या नंतर तर बसलो जेवायला. जेवल्याच्या नंतर जायचं होतं आपल्याला शेतामध्ये. वाटात भेटला भागवत. तर आपला मित्रच आहे. चल म्हणलं पेरू खायला. त्यानंतर खाली मस्त पेरू. तो म्हणला बस झाली आता पेरू, मी जातो शेतात. तो गेला शेतात. आपली होती शेवटची पलटी तर अगोदर घेतली मारून आणि लावली मोटर. बस आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. भया